हॅलो हॅलो साक्षी am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके ठीक आहे. साक्षी आपण कालपर्यंत अल्केन्स हा पार्ट फिनिश केला होता करेक्ट. वी फिनिश्ड अबाउट अल्केन हायड्रोकार्बन हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. तर हायड्रोकार्बनमध्ये आपण अल्केन हे फिनिश केलेत. नाव टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट अबाउट अल्किन्स. तर अल्केनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? नहीं मैम. ओके ठीक आहे. सो वी आर गोइंग टू स्टार्ट अल्किन. ओके आय डोंट थिंक की रिकॅपची पण गरज असेल बिकॉज आपण काल लेक्चर संपताना पण त्याला रिकॅप केला होता. सो वी आर गोइंग टू स्टार्ट अल्किन डायरेक्टली. ओके फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला अल्किन बद्दल काय माहिती आहे? व्हॉट इज अल्किन? Carbon, carbon double bond. ओके व्हेरी गुड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड दॅट इज नोन ॲज अल्किन. ठीक आहे. जर आपल्याला कोणी विचारलं अल्किन म्हणजे काय, इफ वी हॅव टू से अल्किन, तर आपण डेफिनेशन फॉर्ममध्ये असं म्हणू शकतो का, ॲलिफॅटिक unsaturated hydrocarbon containing carbon carbon double bond called as alkane. ह्याला म्हणणार आपण अल्किन called as alkene. ओके आता ह्याच्यातलं ईच अँड एव्हरी वर्डचा मिनिंग आपल्याला माहिती हवा. ॲलिफॅटिक म्हणजे काय? व्हॉट इज ॲलिफॅटिक? दॅट इज ओपन चेन कंपाऊंड. ओके ॲलिफॅटिकचा मिनिंग असतो ओपन चेन कंपाऊंड. त्याच्यानंतर आहे अनसॅच्युरेटेड. व्हॉट इज अनसॅच्युरेटेड नाव? अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन मल्टिपल बॉन्ड जिथे असतो त्याला म्हणतात अनसॅच्युरेशन. म्हणजे इथे आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दॅट इट इज कॉल्ड एज अनसॅच्युरेटेड. ठीक आहे. तर ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन containing carbon carbon double bond, that is called as alkene. Now we are going to write about the general formula for the alkene. जनरल फॉर्म्युला फॉर द अल्किन. मग काय असतो पहा जनरल फॉर्म्युला अल्किनचा? CnH2n. दिस इज द जनरल फॉर्म्युला फॉर द अल्किन where n is equal to, where this n is nothing but number of carbon atom, that is 2 3 4 5 etc. हे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स असतील. ठीक आहे. तर ह्याला म्हणतोय आपण अल्किन. ओके आता हा झाला पहिला पॉईंट आपला. अल्किन म्हणजे काय, त्याच्यानंतर जनरल फॉर्म्युला ऑफ द अल्किन. नाव वी आर गोइंग टू सी अबाउट द आयसोमेरिझम इन अल्किन. आता आपण सेम पॅटर्न मध्ये जाणार आहे पहा. मागच्या वेळेस आपण अल्केन मध्ये पाहिलं होतं, सेम पॅटर्न मध्ये गेलतो आपण. अल्केन म्हणजे काय, त्याचा जनरल फॉर्म्युला म्हणजे काय, आयसोमेरिझम. सो सिमिलरली वी आर गोइंग फॉर द पॉइंट दॅट इज आयसोमेरिझम इन अल्किन. तर आता तुमच्याकडून मला आन्सर हवाय. व्हॉट इज आयसोमर? येस, व्हॉट इज आयसोमर? Molecular formula same. ओके करेक्ट. आयसोचा मिनिंग असतो सेम. आणि स्ट्रक्चरल फॉर्म्युला वेगळा. सॉरी
हां जस्ट वेट. हां येस मी चुकून घेऊन आले. येस येस हां बोला. आयसो मिनिंग सेम मर मेरिझम आयसोमर दॅट इज सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. आणि स्ट्रक्चर कसं असेल त्याचं? डिफरंट. स्ट्रक्चर इज डिफरंट. दॅट इज कॉल्ड ॲज आयसोमेरिझम. ओके ह्या कॉन्सेप्टला म्हणतो आपण आयसोमेरिझम. ओके व्हेरी गुड करेक्ट. नाव आता अल्किन्स कोणते कोणते आयसोमेरिझम दाखवतात ना. अल्किन शोज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. अल्किन दाखवतात स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि जिओमेट्रिकल आयसोमेरिझम असे दोन प्रकार दाखवतात. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आता अल्किन स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मध्ये देखील सबटाइप दाखवतात. दॅट इज द फर्स्ट वन इज chain isomerism. Alkenes can show chain isomerism. Alkenes हे chain isomerism देखील दाखवतात पहा. मग काय आहे chain isomerism? The isomerism आता तुम्हाला chain isomerism माहिती आहे की ज्या isomerism मध्ये chain वेगळी असते है ना. ज्या दोन कंपाउंड मध्ये त्यांची चेन पॅरेंट चेन ही डिफरंट असते त्याला म्हणतो आपण चेन आयसोमेरिझम. ठीक आहे. सिमिलरली अल्केन्स ऑल्सो शोज अ चेन आयसोमेरिझम. अल्केन्स देखील दाखवत होते चेन आयसोमेरिझम. मग आता एक्झाम्पल घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3 and if we use another compound CH2 double bond C CH3 CH3. ओके आता तुम्ही काय करणार आहात ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगणार आहात मला. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी द मॉलिक्युलर फॉर्म्युला फॉर द कंपाउंड. yes what is the molecular formula of this compound? मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय करतो? C4H8. येस ओके C4H8. दिस इज ऑल्सो C4H8. आपण वरती डेफिनेशन हीच लिहिली का पहा बरं. सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. ह्या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे स्ट्रक्चर वेगळं आहे बरोबर. आता मला सांगा ह्या कंपाउंड मध्ये त्यांचे ह्या दोघांचे नॉमेनक्लेचर करून सांगा. दोघांची नावं सांगा मला. ह्या दोन्ही कंपाउंड्सचे नॉमेनक्लेचर सांगणार आहात तुम्ही मला. नाव सांगणार आहात. yes tell me the name of these both the compounds. येते का? आपण पहिल्या चॅप्टर मध्ये नॉमेनक्लेचर शिकलोय सगळे. तुम्ही प्रॅक्टिस करा नॉमेनक्लेचरची. नॉमेनक्लेचर नाही आले तर आपल्याला 12th ला रिॲक्शन्स करायला खूप अवघड जातं राईट. सो प्लीज नॉमेनक्लेचर्सची प्रॅक्टिस करा. आता पहा मी सांगते तुम्हाला परत एकदा. आपण नंबरिंग करूयात. नॉमेनक्लेचरमध्ये पहिला रूल असा असतो की आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची असते. दुसरा रूल असा असतो की तिथे आपल्याला नंबरिंग करायचं असतं. ठीक आहे. आता लॉंगेस्ट चेन तर सेम एकच चेन आहे म्हणजे ही लॉंगेस्ट चेन असेल. नंबरिंग करूयात. 1 2 3 आणि 4 हे नंबरिंग झालं. आता पहा 4 कार्बन आहे म्हणजेच ब्यूट पण अल्कीन येथे डबल बॉन्ड आहे म्हणून ह्याला म्हणणार आपण ब्यूट 1 इन फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड. इकडे जर गेलो 1 2 3 3 कार्बनची पॅरेंट चेन आहे. सेकंड पोझिशनला सबस्टिट्यूएंट आहे मिथाइल म्हणजे ह्याचं नाव असेल 2 मिथाइल प्रोप 1 इन. ओके आता पहा ह्यांची चेन वेगळी आहे का. इथे प्रोपीन आहे आणि इथे काय आहे
ब्युटीन आहे, म्हणजे ह्यांचा पॅरेंट डिफरंट आहे. पॅरेंट चेन कशी आहे, वेगळी आहे. पॅरेंट डिफरंट आहे, म्हणून ह्या दोघांना आपण काय म्हणणार एकमेकांचे, दे आर चेन आयसोमर्स ऑफ वन अनदर. हे दोघं एकमेकांचे चेन आयसोमर्स आहेत. ठीक आहे, मी तुम्हाला एक पुढचं एक्झाम्पल देते. आता तुम्ही फाइंड आउट करून मला सांगणार आहात की ते एकमेकांचे चेन आयसोमर आहेत का. अँड ओके, करा बरं. मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करायचा, नॉमेनक्लेचर फाइंड आउट करायचं, आणि दोघं एकमेकांचे चेन आयसोमर आहेत का हे तुम्हाला फाइंड आउट करून सांगायचं आहे मला. येस, करताय. Yes, ma'am. येस, शिवराज आलंय का. येस, साक्षी. सॉरी प्रेम, आवाज नाही येते व्यवस्थित. कॅन यू चेक युअर नेटवर्क. मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल C5H here it is C5H10. okay, what is the name of the compound. येईल का सांगता तुम्ही, करताय का सगळेजण. तुमची नोटबुक आणि पेन बरोबर घेऊन बसत जा. नाउ सी, नंबरिंग करूयात. 1 2 3 4 आणि 5. 5 कार्बन आहे, म्हणजे हा आहे पेंट. सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड आहे, सो पेंट 2 इन. इकडे जर गेलो आपण 1 2 3 आणि 4. सेकंड पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे, देअरफॉर इट इज अ 2 मिथाइल. टोटल कार्बन आहे 4, देअरफॉर ब्यूट 2 इन. ओके, म्हणून हे दोघं एकमेकांचे काय आहे, दिस बोथ आर
चेन आयसोमर्स ऑफ वन अनदर. हे दोघं एकमेकांचे चेन आयसोमर आहेत, कारण का ह्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे बट फक्त स्ट्रक्चर किंवा चेन वेगळी आहे, देअरफॉर दे आर चेन आयसोमर्स. ओके, चेन आयसोमर नंतर स्ट्रक्चरल आयसोमेरिझम मधला दुसरा टाइप देखील अल्किन्स दाखवतात, तो म्हणजे पोझिशन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम मग आता पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय? ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो पण त्यांची पोझिशन वेगळी असते. पोझिशन इज डिफरंट. सी, ज्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्डची पोझिशन ही वेगळी असते, कार्बन कार्बन डबल बॉन्डची पोझिशन काय असते? डिफरंट असते, त्याला म्हणतो आपण पोझिशन आयसोमेरिझम. एक्झाम्पल पाहूयात पोझिशन. सी, हे सगळे डिटेलमध्ये आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी केलेले आहेत. तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये विथ डेफिनेशन सगळं सापडेल, पोझिशन आयसोमेरिझम, चेन आयसोमेरिझम. मग एक्झाम्पल पाहूया पोझिशन आयसोमेरिझमचं काय आहे. फॉर एक्झाम्पल, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. आता जर ह्याचं नाव मी लिहायला गेले, सी मॉलिक्युलर फॉर्म्युला फर्स्ट ऑफ ऑल दॅट इज C4 and H8. Here is also C4 H8. Okay, name of the compound 1 2 3 and 4 carbon, that is but, 2 in, and this is but 1 in. फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड म्हणून 1 in. ओके, तर आता तुम्ही पहा इथे पॅरेंट चेन वेगळी आहे का? जसं वरती चेन वेगळी होती पहा, पेंट आणि ब्यूट, पेंटेन ब्यूटेन, ब्यूटेन प्रोपेन, पण इथे पॅरेंट चेन सेम आहे, फक्त कशाची पोझिशन वेगळी आहे? डबल बॉन्डची पोझिशन वेगळी आहे, सेकंड पोझिशनला आणि फर्स्ट पोझिशनला. सो दे आर कॉल्ड एज पोझिशन आयसोमर्स ऑफ वन अनदर. येते लक्षात? येस. Can you get position isomerism of this alkene? Yes, ma'am. Okay. Next we are going to see about geometrical isomerism. Geometrical. Geometrical isomerism मध्ये दोन सबटाइप पडतात. That is first one is cis isomerism. cis isomer. तर काय असतो पहा cis isomer? cis isomer म्हणजे काय? See, the isomer in which two identical म्हणजे सेम, आयडेंटिकल किंवा ह्याला आपण सेम म्हणूयात. when two same groups lie on the same side of the double bond, when two same groups lie on same side of the double bond, कॉल्ड एज सिस आयसोमर. त्या आयसोमर्सला आपण म्हणतो सिस आयसोमर. ज्यावेळी दोन डबल बॉन्ड सेम साइडला प्रेझेंट असतील, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, दोन सेम ग्रुप सेम साइडला प्रेझेंट असतील कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये, तर त्याला म्हणतोय आपण सिस आयसोमर. म्हणजे काय पहा, मी एक जनरल एक्झाम्पल लिहिते. दिस इज युअर कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इफ बोथ द ग्रुप लाईक एक्स दे आर प्रेझेंट ऑन द सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड, त्याला म्हणणार आपण सिस आयसोमर. ह्याला म्हणतो आपण सिस आयसोमर. ओके, सिस कन्फिगरेशन when both the groups they are present on the same side of the double bond. See, जर तुम्ही पाहिलं, these are the same group, they are present on the same side of the double bond, right? म्हणून ह्याला म्हटलं आपण सिस आयसोमर. ओके, आता पुढे येऊया ट्रान्स आयसोमर कडे. व्हॉट इज ट्रान्स आयसोमर? त्याच्या अपोजिट जो असेल तो ट्रान्स आयसोमर आहे.
काय असतं ट्रान्स आयसोमर पहा. when two same group lie on opposite side of the double bond, that is called as trans isomer. ह्याला म्हणतो आपण ट्रान्स आयसोमर. जर आपण एक जनरल एक्झाम्पल लिहिलं, दिस इज अ कार्बन कार्बन डबल बॉन्ड. when the two same group they lie on a opposite side of the double bond, ज्यावेळी दोन सेम ग्रुप अपोजिट साइडला असतील डबल बॉन्डच्या, त्याला म्हणणार आहे आपण ट्रान्स आयसोमर. सी these are the two same group, they lie on the opposite side of the double bond, hence it is called as trans isomer. म्हणून ह्याला म्हणतो आपण ट्रान्स आयसोमर. If we are going to see the example for the cis and trans isomer, see and सी हा जो कंपाउंड आहे ह्याच्या दोन्ही साइडला सेम ग्रुप आहेत. बोथ द सेम ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन अ सेम साइड ऑफ द डबल बॉन्ड, हेन्स दिस आयसोमर इज अ सिस आयसोमर अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज. आता टोटल कार्बन किती आहेत इथे 1 2 3 4. सेकंड कार्बनवर इन आहे म्हणून ह्या आयसोमरचं नाव आहे, ह्याला म्हणणार आपण सिस ब्यूट 2 इन. हा जर आयसोमर पाहिला इकडचा तर दोन्ही सेम ग्रुप कोणत्या साइडला आहेत, अपोजिट पोझिशनवर आहेत कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज ट्रान्स ब्यूट 2 इन. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द आयसोमेरिझम. हे सगळं आयसोमेरिझम बद्दल पाहिलं आपण. आता हे जे सिस आणि ट्रान्स आयसोमर असतात, ह्या सिस आणि ट्रान्स आयसोमर मध्ये द सिस आयसोमर इंटरमॉलिक्युलर रिपल्शन असतं सिस आयसोमर मध्ये. देअरफॉर ट्रान्स आयसोमर इज मोर स्टेबल दॅन द सिस आयसोमर. सी ह्या सिस आयसोमर मध्ये सिस आयसोमर is less stable due to steric hindrance and intermolecular repulsion. तुम्ही जर पाहिला तर हा जो सिस आयसोमर आहे ह्याच्यामध्ये काय होतं, दोन्ही ग्रुप सेम साइडला येतात, लाईक CH3 CH3. आता ह्यांच्यामध्ये काय होतं पहा, स्टेरिक हिंड्रन्स वाढतो. स्टेरिक हिंड्रन्सचा मिनिंग असतो गर्दी. ओके, इथे जर तुम्ही पाहिलं इथे हा मोठा सारा ग्रुप आहे, इथे एक मोठा सारा ग्रुप आहे. सो एका सेम साइडलाच काय होतं, ॲटम्सची गर्दी होते आणि देअरफॉर त्यांच्यामध्ये हे रिपल्शन, इंटरमॉलिक्युलर रिपल्शन देखील इन्क्रीज होतं. म्हणून जे सिस आयसोमर असतात ते लेस स्टेबल असतात. सिस आयसोमर्स आर लेस स्टेबल दॅन द ट्रान्स आयसोमर. आणि ह्याच्या अपोजिट जे ट्रान्स आयसोमर्स असतात, द ट्रान्स आयसोमर्स आर मोर स्टेबल. ट्रान्स आयसोमर्स आर मोर स्टेबल. हा ट्रान्स आयसोमर आहे पहा, CH3 CH3. बोथ द ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन अपोजिट साइड. जर दोन्ही ग्रुप अपोजिट साइडला प्रेझेंट असतील तर ह्यांच्याकडे स्टेरिक हिंड्रन्स येण्याचा प्रश्न आहे का, गर्दी होण्याचा प्रश्न आहे का, इथे नाहीये. म्हणून हे कसे असतात, दे आर मोर स्टेबल. राईट. म्हणून सिस आयसोमर जे असतात त्यांचा मेल्टिंग पॉइंट असतो, ह्यांचा मेल्टिंग पॉइंट असतो 134 केल्विन आणि ह्याचा मेल्टिंग पॉइंट असतो 167 केल्विन. जे जास्त स्टेबल असतात त्यांना बॉईल व्हायला टाइम लागतो, जे कमी स्टेबल असतात ते पटकन बॉईल होऊ शकतात. इट्स मेल्टिंग पॉइंट इज दिस. सो दिस इज ऑल अबाउट द आयसोमेरिझम. एकदा पाहून घ्या आयसोमेरिझम बद्दल काही प्रॉब्लेम आहे का, then we discuss this problem and go for the next point. See once again for the isomerism.
चेन आयसोमेरिझम, त्याच्यानंतर पोझिशन आयसोमेरिझम, सिस आयसोमर, ट्रान्स आयसोमर, yes, is there any doubt in this? आतापर्यंत झालेल्या अल्किन ह्या पॉइंट मध्ये काही डाऊट आहे का तुम्हाला? No, ma'am. Okay. Then we go for the next point, that is preparation of alkene. Next point. अल्किन्स बनवूयात आता, प्रिपरेशन करूयात अल्किन्सचं. प्रिपरेशन ऑफ अल्किन. The first method is industrial method. अल्केन मध्ये पण आपण इंडस्ट्रियल मेथड पाहिली होती. अल्केन्स कसे बनवतात इंडस्ट्रियली, जे खूप वर्षापूर्वीचे जे प्लांट्स असतात ते जमिनीमध्ये राहतात आणि त्यांच्यापासून एक काही याच्या गॅसेसच्या काही कंपाऊंड्सच्या खाणी बनतात आणि त्याच्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशन थ्रू आपण अल्केन बनवतो. बरोबर, हे इंडस्ट्रियल सोर्स मध्ये पाहिलं होतं आपण अल्केन मध्ये. नाउ इन अल्कीन up to 4 carbon atom can be obtained in a pure form from the petroleum products. See, 4 कार्बन ॲटम पासून 4 कार्बन ॲटम पर्यंतचे अल्केन म्हणजे इथेन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे कशापासून तयार होतात? फ्रॉम पेट्रोलियम प्रोडक्ट्स. पेट्रोलियम प्रोडक्ट. इथिन हा प्रोड्यूस होतो. सी, इथिन इज ऑल्सो प्रोड्यूस्ड बाय natural gas and crude oil by cracking. Ethene is produced from natural gas and crude oil by cracking method. आपण कालच्या लेक्चरला क्रॅकिंग मेथड शिकलो होतो पहा. क्रॅकिंग किंवा त्याला अजून काय म्हणतात? कॅन यू रिमेंबर? Cracking method is also known as, cracking method ला अजून म्हणतात पायरोलिसिस मेथड. ओके, पायरोलिसिस मेथड म्हणतात त्याला. ठीक आहे, हे झाले इंडस्ट्रियल प्रिपरेशन. इंडस्ट्रियल मेथड मध्ये खूप जास्त काही नाहीये, हे इंडस्ट्रियल मेथड झाली. पुढची मेथड पाहतोय आपण लॅबोरेटरी मेथड, दॅट इज मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किन्स. आता मेथड अल्किन्स कसे प्रिपेअर करायचे ते पहा पुढे, बाय युजिंग द लॅबोरेटरी मेथड. Method of preparation of alkene. In that, the very first method we are going to see, that is elimination reaction. पहिली मेथड पाहूयात आपण, इलिमिनेशन रिएक्शन. इलिमिनेशन रिएक्शन काय मीनिंग असतो बरं ह्या वर्डचा? इलिमिनेशन म्हणजे काय? कॅन यू नो?
बिग बॉस पाहता का? बिग बॉसमध्ये असतं पहा, हा इलिमिनेट झाला, तो इलिमिनेट झाला. म्हणजे काय इलिमिनेशन म्हणजे काय? येस, what is elimination? Okay, see, the reaction in which two atoms or group of atoms are removed. Two atoms or the group of atoms are removed from adjacent carbon atom. From called as elimination reaction. Definition व्यवस्थित रीड करा पहा. Called as elimination reaction. Okay, okay.
ओके, ठीक आहे. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, लाईट गेली होती, दॅट्स वाय आपण डिस्कनेक्ट झालो होतो. सगळ्यांना माझा आवाज येतोय? येस मॅम. ओके, ठीक आहे. तर पहा, आपण पॉईंट कुठे होतो? आपण इलिमिनेशन रिॲक्शन पर्यंत होतो. इलिमिनेशन रिॲक्शन. तर इलिमिनेशन रिॲक्शन काय असते पहा? द रिॲक्शन इन विच 2 atoms or the group of atoms they get removed. इलिमिनेशनचा मिनिंगच असतो की काढून टाकणे, रिमूव्ह करणे, बरोबर ना? त्याला म्हणतात इलिमिनेशन. मग इलिमिनेशन रिॲक्शन काय आहे? द रिॲक्शन इन विच, अशी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये 2 ॲडजसंट कार्बन पासून आपण काही पर्टिक्युलर ग्रुप्स रिमूव्ह करून टाकणार आहेत, त्याला म्हणतो आपण इलिमिनेशन रिॲक्शन. आणि ज्यावेळेस आपण ते ग्रुप्स रिमूव्ह करू त्यावेळेस आपल्याला काय भेटेल? अल्कीन भेटेल, राईट? आपण प्रिपरेशन रिॲक्शन पाहतोय अल्किन्ससाठी, तर त्याला म्हणतो आपण इलिमिनेशन रिॲक्शन. म्हणजे काय? एक जनरल रिॲक्शन करूयात. पहा इथे वन जनरल रिॲक्शन इज देअर. इफ यू कन्सिडर दिस इज द कार्बन, इफ हिअर इज द प्रेझेन्स ऑफ एक्स ग्रुप, ही जनरल रिॲक्शन आहे. जनरल म्हणजे फक्त आपण काही रिॲक्शनमध्ये पर्टिक्युलर ग्रुप्स नाही घेत, जस्ट जनरल रिॲक्शन. जर असे 2 ॲडजसंट कार्बन असतील आणि ह्या 2 ॲडजसंट कार्बनवरून हा XY आपण रिमूव्ह केला तर काय होतं? हिअर इज अ फॉर्मेशन ऑफ दिस काइंड ऑफ C. इथे तयार झाला डबल बॉन्ड C, दिस काइंड ऑफ कंपाऊंड. ओके, वी गेट अ दिस काइंड ऑफ कंपाऊंड. म्हणजे आपण काय बनवला? ह्या कंपाऊंड पासून इथे अल्कीन बनवला. याला म्हणतो आपण इलिमिनेशन रिॲक्शन प्लस रिमूव्हल ऑफ दिस XY काय केला? रिमूव्ह केला त्याच्यापासून. ठीक आहे. आता एक पर्टिक्युलर रिॲक्शन घेऊयात आपण. Now we are going to see one particular reaction, that is example. See, if you consider this is a CH3 CH2 OH, म्हणजे इथाइल अल्कोहोल आहे हा. इथाइल अल्कोहोल मध्ये जर आपण एखादा रिएजंट टाकला लाईक H2SO4 ऑन हीटिंग, काय होतं पहा? ह्या रिॲक्शन मध्ये ॲडजसंट, हे दोन ॲडजसंट कार्बन आहे, ॲडजसंट कार्बन पासून हा हायड्रोजन आणि इथून हा OH हे रिमूव्ह होतील आणि आपल्याला इथे तयार होईल दिस कार्बन. कार्बनवर प्रेझेंट असणारा हायड्रोजन, हायड्रोजन इथे तयार झाला डबल बॉन्ड. ओके, सी इथे तयार झाला डबल बॉन्ड. नाउ दिस हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन प्लस रिमूव्हल ऑफ, काय रिमूव्ह झालं पहा? OH आणि H हा रिमूव्ह झाला, हा निघून गेला. ओके, आपण असं करूया त्याला. जस्ट वेट. नाउ सी, हा जो आहे हायड्रोजन ॲज वेल एज दिस OH हे रिमूव्ह झाले इथून. म्हणजेच बाहेर काय पडलं पहा? वॉटर बाहेर पडलं, H2O बाहेर पडला. ओके, मग आपण डेफिनेशन आता अप्लाय करूयात पहा. द रिॲक्शन इन विच 2 atoms or the group of atoms are removed from the adjacent carbon atom. हे दोन्ही ॲडजसंट कार्बन आहेत. अशी रिॲक्शन की ज्यांच्यामध्ये ह्या ॲडजसंट कार्बन ॲटम पासून आपण 2 ग्रुप किंवा ॲटम्स ऑफ द ग्रुप हे रिमूव्ह करणार आहे, त्याला म्हणतो आपण इलिमिनेशन रिॲक्शन. आणि इलिमिनेशन रिॲक्शनचा प्रोडक्ट काय असतो? वी गेट ऑलवेज अल्कीन फ्रॉम द इलिमिनेशन रिॲक्शन. येते लक्षात? इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय? आता इलिमिनेशन रिॲक्शनचे बरेच टाइप्स असतात, मग ते टाइप पाहूयात आपण इलिमिनेशन रिॲक्शनचे. तुम्हाला इलिमिनेशन रिॲक्शन समजले असेल तर जस्ट रेज युअर थंब. ओके, ठीक आहे. ओके, चलो देन वी स्टार्ट द टाइप्स ऑफ द इलिमिनेशन रिॲक्शन. देर आर डिफरंट टाइप्स फॉर द इलिमिनेशन रिॲक्शन. कोणते कोणते टाइप्स असतात पहा इलिमिनेशन रिॲक्शनचे? द व्हेरी फर्स्ट टाइप फॉर द इलिमिनेशन रिॲक्शन इज डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. डिहायड्रोहॅलोजिनेशन
डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. ओके, मग काय असतं पहा डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. आता ह्याच्या नावामध्ये मिनिंग आहे पहा. डीचा मिनिंग असतो रिमूव्हल. डी म्हणजे काय? रिमूव्हल. हायड्रो, डिहायड्रो, हायड्रो म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड काय हॅलोजन. ह्या रिॲक्शनला म्हणतो आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. सिंपल लँग्वेजमध्ये मी तुम्हाला सांगितलं. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन, दॅट इज कॉल्ड एज डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. आता पहा, आपण वन बाय वन पाहूया रिॲक्शन कशी असते. या रिॲक्शनमध्ये halogen from the alpha carbon atom and halogen from alpha carbon and hydrogen from beta carbon are eliminated म्हणजेच रिमूव्ह होतात. ह्या रिॲक्शन मध्ये हायड्रोजन फ्रॉम अल्फा कार्बन अँड हॅलोजन फ्रॉम द बीटा कार्बन आर इलिमिनेटेड. आपण हायड्रोजन रिमूव्ह करतो. ॲज अ हायड्रोजन इज रिमूव्ड फ्रॉम द बीटा कार्बन ॲटम. ॲज अ हायड्रोजन रिमूव्ड फ्रॉम बीटा कार्बन ॲटम. दिस रिॲक्शन इज नोन ॲज इलिमिनेशन रिॲक्शन. बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. हायड्रोजन रिमूव्ह करतो आपण ह्या कार्बन पासून, बीटा कार्बन पासून, म्हणून ह्या रिॲक्शनला आपण म्हणतो बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. सो इट इज कॉल्ड एज बीटा इलिमिनेशन रिॲक्शन. आता पहा, इन दिस रिॲक्शन reactant used are reagent used are KOH or NaOH, while reactant used is alkyl halide, and in this reaction product formed is अल्कीन. ओके, रिॲक्शन करूयात पहा आता. दिस CH3 CH2Br. आता अगोदर आपण समजावून घेऊया अल्फा कार्बन आणि बीटा कार्बन म्हणजे काय असतं. ज्या कार्बनवर आपला हॅलोजन अटॅच्ड आहे त्या कार्बनला आपण म्हणतो अल्फा कार्बन. म्हणजे ज्या कार्बनवर हॅलोजन आहे त्याला म्हणतो अल्फा. त्याच्या शेजारचा जो ऍडजसेंट कार्बन असतो त्याला म्हणतो आपण बीटा कार्बन. ठीक आहे. आता आपण वरती इलिमिनेशन म्हणजे काय लिहिलं पहा. द हायड्रोजन इज रिमूव्ड फ्रॉम द बीटा कार्बन ॲटम. इथे पहा डेफिनेशन काय लिहिली आपण. देयर इज अ रिमूव्हल ऑफ हॅलोजन ॲटम फ्रॉम द अल्फा कार्बन अँड हायड्रोजन ॲटम फ्रॉम द बीटा कार्बन ॲटम आर इलिमिनेटेड. म्हणून इथून हायड्रोजन ॲटम इन प्रेझेन्स ऑफ दे गेट रिमूव्ह लाईक दिस. in presence of reagent like KOH किंवा NaOH. हा जो KOH मधला ऑक्सिजन असतो, दिस इज अ K प्लस OH मायनस असं असतं. दिस OH मायनस ॲब्स्ट्रॅक्ट दिस हायड्रोजन ॲटम. OH मायनस हायड्रोजनला घेऊन जातो आणि इथे तयार करतो दिस काइंड ऑफ CH2. इथे तयार झाला डबल बॉन्ड आणि हा आहे CH2. बाहेर काय पडलं पहा, H2O अँड दिस KBr. आपल्याला इथे आपला जो कंपाऊंड तयार झाला तो आहे इथीन. ओके, फ्रॉम इथाइल ब्रोमाइड वी गेट अ इथीन. इथाइल ब्रोमाइड पासून आपल्याला भेटला इथीन. ओके, दिस इज ट्रू फॉर द सिमेट्रिकल अल्किन. अनसिमेट्रिकल अल्किन साठी आपल्याला एक रूल अप्लाय करावा लागेल तिथे, तर तो रूल आपण उद्या पाहूयात. मला सांगा तुम्हाला इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय हे समजलंय. इलिमिनेशन म्हणजे काय, आपण छोटा मॉलिक्यूल बाहेर काढतोय. ओके, लाईक XY, लाईक वॉटर, H2O, लाईक KBr, असा एक छोटा मॉलिक्यूल बाहेर काढतोय.
मग त्याच्यासाठी गरजेचं काय असतं, बीटा हायड्रोजन ॲटम गरजेचा असतो. बीटा हायड्रोजन जर नसेल तर इलिमिनेशन रिॲक्शन होणार नाही, राईट. मग अल्फा कार्बन म्हणजे काय, ज्या कार्बनवर हॅलोजन प्रेझेंट आहे तो अल्फा कार्बन, ज्या कार्बनवर हायड्रोजन प्रेझेंट असतो तो बीटा कार्बन. जर बीटा कार्बन नसेल आपल्या रिॲक्शनमध्ये तर हॅलोजिनेशन होणार, डिहायड्रोहॅलोजिनेशन होणार नाही. ओके, ठीक आहे. मला सांगा आता, इज देअर एनी डाऊट इन दिस इलिमिनेशन रिॲक्शन? No, ma'am. ओके, आता इलिमिनेशन रिॲक्शन आता फक्त आपण सिमेट्रिकल अल्किनसाठी पाहिली. उद्या आपण पाहणार आहे फॉर द अनसिमेट्रिकल अल्किन, इलिमिनेशन रिॲक्शन फॉर द अनसिमेट्रिकल अल्किन. मी एक एक्झाम्पल देते, ते एक्झाम्पल तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे. पहा, 5th पॉइंट, सेकंड एक्झाम्पल, यू हॅव टू सॉल्व्ह दिस. CH3 CH डबल बॉन्ड C Br CH3 in presence of KOH. You have to find out the product. ओके, आता तुमच्यासाठी एक हेल्प करेल मी, फक्त अल्फा आणि बीटा कार्बन तुम्हाला सांगते. फक्त अल्फा कार्बन म्हणजे ज्या कार्बनवर ब्रोमिन प्रेझेंट आहे तो अल्फा, त्याच्या शेजारचा असतो तो बीटा, राईट. जस्ट वेट. हायड्रोजन आणि हिअर इज हायड्रोजन, राईट. हा असा कंपाऊंड आहे. तुम्हाला अल्फा बीटा कार्बन देखील मी सांगितले. तुम्हाला मला फक्त उद्या कंपाऊंड, उद्या ह्याचं एक्झाम्पलचं प्रोडक्ट सांगायचं आहे, ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट सिमेट्रिकल अल्किन. आपण आज फक्त सिमेट्रिकल अल्किन बद्दल शिकलोय. उद्या मी तुम्हाला अनसिमेट्रिकल अल्किन बद्दल सांगेल. सिमेट्रिकल अल्किन, आता सिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय, हा जर पाहिला तुम्ही सिमेट्रिकल, इथे दोन्ही साईडला CH2 CH2 म्हणजे हा सिमेट्रिकल आहे. इथे पण सिमेट्रिकल अल्किन तयार होणार आहे आपल्याला. पण जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर रूल वेगळा असतो, तो उद्या पाहूयात आपण. ओके, आजच्या लेक्चरमध्ये काही डाऊट आहे का? आपण अल्किन्स स्टार्ट केले होते. अल्किन्समध्ये आपण जनरल फॉर्म्युला, आयसोमेरिझम, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, त्याच्यामध्ये चेन पोझिशन, जिओमेट्रिकल आयसोमेरिझम, सिस ट्रान्स आयसोमर्स. देन वी स्टार्ट प्रिपरेशन ऑफ अल्किन, इंडस्ट्रियल मेथड, इलिमिनेशन रिॲक्शन, मेथड ऑफ प्रिपरेशनमध्ये इलिमिनेशन रिॲक्शन, आणि त्याच्यामधला सब पॉईंट डिहायड्रोहॅलोजिनेशन. इज देअर एनी डाऊट इन दिस? No, ma'am. ओके, ठीक आहे. देन वी स्टॉप. थँक यू.